नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणताही मसाला न करता अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी। जर अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी जर केली ना तर मटणाच्या भाजीला देखील तुम्ही विसरून जा। तर चला तर मग सुरुवात करूया। इथे मी शेवग्याच्या शेंगा कापून शिजवून घेतल्यात। आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। चांगलं गरम होऊ द्यायचं थोडा वेळ। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे। आता लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची बारीक केलेली। हे चांगलं परतलं की त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, घरगुती काळा मसाला, परत 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा सब्जी मसाला टाकायचा, 1 चमचा गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची। चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत असेच थोडेसे परतून घ्यायचे। मसाल्याला चांगलं तेल आले की थोडीशी कोथिंबीर टाकायची। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मसाले जास्त भाजले जाऊ नयेत त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं। गॅस थोडासा बारीक करायचा आणि अजून थोडंसं तेल सुटेपर्यंत असंच परतून घ्यायचं। छान मसाले परतले ना त्याच्यामध्ये आपण जे शेंगा शिजवून घेतल्या होत्या ना त्या टाकायच्या। मी ते कोणताही मसाला वापरलेला नाही, म्हणजे घरगुती मसालेच वापरले, दुसरा कोणताही मसाला केलेला नाही। जे आपले घरगुती मसाला असतात बेसिक तेच ऍड केले। आता हे शेंगा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी जास्त कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। मी इथे थोडेच टाकले पाणी। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर त्याच्यामध्ये थोडासा घट्टपणा येतो, त्यासाठी केलेला आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं। तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली। आता 1 चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, त्यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजी जास्त खायला पाहिजे। 5-10 मिनिटं अशीच थोडीशी ही भाजी शिजू द्यायची। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि एकदा अशा पद्धतीने ही भाजी ट्राय करा। तर इथे आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते।